आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. येस आई, अगं बस नाहीये आज. कशी काय तू इथे? कशी म्हणजे? कंपनी माझी पण आहे, मी येऊ शकते. मला तसं नव्हतं म्हणायचं. आज शिवाने आहे ना इथे, म्हणून मग तू कशी काय असं? नाही म्हणजे पळून गेला होतात ना तुम्ही सकाळी घरातून. हा ते कुठे गेला होता? घरातले सगळे काळजी करत होते तुमची. आय नो. तो चंदन आहे ना, तो पडला, ते त्याला लागलंय ऍक्च्युली, म्हणून आम्ही गेलो त्याला भेटायला. म्हणजे शिवा पण वस्तीतच? शिवा वस्तीतच आहे, तिथेच आहे अजून. जाऊ दे, तसंही तिच्या मागे फिरून काही उपयोग नाही. तिला तिची स्पेस हवी आहे ना. म्हंटल ऑफिस मध्ये येऊन तुला काहीतरी मदत करेल म्हणून आले. बापरे ताई, मला नवल वाटतंय. नाही माहिती, चांगली गोष्ट आहे तुला लक्ष घालायचं, पण मलाच नवल वाटतंय. बोल, तुला काय करायचंय? माझ्याकडे ना एक आयडिया आहे. मला असं वाटतं त्या सीईओ ला ना आपण घरी बोलवूया जेवणासाठी. जेवायला? हे बघ, तू पहिले माझं ऐकून घे. काय ना, आपले रिलेशन स्ट्रॉंग होतील आणि त्याला पण थोडं पर्सनलाइज वाटेल ना. आता लॉन्च झाल्यानंतर तसंही तो जाणार आहे, तर एक स्ट्रॉंग रिलेशन म्हणून आपण त्याला बोलवू शकतो. तुला काय वाटतंय? नाही, माझ्या डोक्यात खरं ती आयडिया नव्हती आली, पण चांगली आयडिया. थँक्यू. हा, मग कन्फर्म असेल तर सांगू आईला. सांग की, सांग. डन. आज शिवाचा पत्ता कट करणारच मी. लॉन्च मध्ये देसाईंचा चेहरा मीच असणार. शिवा ये बस काय? कुठे होते शिवा तू? तिचा काय आहे? जाब विचारल्यासारखं काय बोलतेस? तिला ना आजकाल अशीच भाषा कळते. कुठे होतीस तू? एक इमर्जन्सी आली म्हणून थांबले होते. तेच विचारते, कसली इमर्जन्सी? अहो सीताई, चंदन ना गॅरेज मध्ये पडला. म्हणजे काहीतरी ते गाडी रिपेअर करत होता, ऑइल सांडला आणि तो जोरात पडला. त्याच्यामुळे जरा जावं लागलं. काय? फार लागलं का त्याला? हा ठीक आहे. मी म्हणालो होतो ना, नक्की काहीतरी घडलं असेल. बरं, डॉक्टरकडे नेलं होतंस का त्याला? हा नेलं होतं. अगं पण शिवा सांगून जायचं ना. अहो आम्हाला काही माहितीच नव्हतं. चंदनने रात्री काही सांगितलं नाही. सकाळी मला गँगचा फोन आला ना, तर मग मी जाऊन आले. बरं, ते जाऊ दे. सीईओ येणार आहेत जेवायला, तुम्ही सगळे आवरून घ्या. मी करते ना सीताईंना मदत. चला आपण जाऊया. आलो भाऊ. हो हो हा? हो. मिस्टर देशपांडे, जेवण आवडलं का तुम्हाला? खरंच खूप आवडलं. इनफॅक्ट खूप दिवसांनी घरचं जेवलो. सुख आणि त्यातनं जेवण अप्रतिम, त्यामुळे स्वर्ग सुख. मिस्टर देशपांडे, लॉन्चसाठी आता 2 दिवसही पूर्ण उरलेले नाही आहेत. म्हणजे सगळी तयारी झाली आहे ना? मिस्टर देसाई, तुम्हाला तर माहितीच आहे, तयारी ही शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असते. भाऊ, तयारी जोरदार चालू आहे. हो, आणि आशूने खूप मेहनत घेतली हे मात्र नक्की. हा मिस्टर देसाई, आय कॅन टेल यू वन थिंग. तुमच्या कंपनीचं फ्युचर सेफ आहे. हा, आता कधी कधी इमोशनल होतो मध्ये मध्ये, पण चालतं. ते तर असायलाच हवं थोडं. ऍब्सोल्युटली. सर, लॉन्च इव्हेंट कुठे करतोय आपण? एक हॉटेल घेतलंय. काही मीडियावाले आणि कंपनीची लोक असतील. तुम्ही सगळ्यांनी पण या, मला बरं वाटेल. हो, आम्ही सगळे येणार आहोत. आणि खरं तर आशूला तुमच्यासोबत त्या लॉन्च इव्हेंटला बघताना ना आम्हाला खूप आनंद होणार आहे. खूप मेहनत घेतली आशूने. ताई, मला जरा एक करेक्शन करायचे. त्या दिवशी स्टेजवरती फक्त मी एकटाच जाणार नाहीये. माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती असणार आहे. सर, आपलं बोलणं झालं होतं याबद्दल आधी, पण मी आता कन्फर्मच सांगतो.
माझ्याबरोबर त्या दिवशी स्टेजवर शिवाई येणार आहे, कारण तिचाही या डील मध्ये खूप मोठा हात आहे आणि ती नसती तर इनफॅक्ट हे डील झालंच नसतं. वेल अबाउट दिस आशू, सी मला माहिती आहे शिवानी कंपनी करता तुझ्या करता काय काय केलं, मी पाहिलंय ना सगळं. ती ह्या सगळ्यांबरोबर लॉन्चला येऊ शकते, पण ती स्टेजवरती नाही येऊ शकत. का सर? ती अशी नुकतीच तिच्या जवळची व्यक्ती गेलेली आहे. आपल्या सगळ्यांकरताच ही खूप धक्कादायक घटना आहे, पण शिवाला या सगळ्याचा जास्त शॉक बसलेला. देशपांडे त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे मिस्टर देसाई. तिला खूप मोठा धक्का बसलाय. आय एम नॉट इम्प्लाइंग एनिथिंग, पण मी असंही ऐकलंय की ती तिच्या राईट सेट ऑफ माइंड मध्ये नाही अजून. एक मिनिट, काय म्हणायचं काय तुम्हाला? काय बोलतोय? असू एक मिनिट शांतपणे बोलूया आपण. अहो नाही भाऊ, शिवाई तितकीच महत्वाची आहे, ती येणार आहे त्या फंक्शनला. सॉरी आशू, पण मी अलाव नाही करू शकत. मिस्टर देसाई, यू विल अंडरस्टँड. शहरामधल्या सगळ्यात मोठा इव्हेंट आहे, सगळ्यांचं लक्ष तिथं असणार आहे. तिथं मला कुठलाही ड्रामा नकोय. ड्रामा? अच्छा, मी शांत बसलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या बायकोबद्दल वाटेल ते बोलाल. आशू तू जरा शिवा थांब तू जरा. आशू, मला तुला हर्ट नाही करायचंय, पण प्रोफेशनली आपण आता कुठलेही लॉसेस घेऊ नाही शकत. आय गेस तुम्ही शिवाला यातनं बाहेर काढण्याकरता तिला इन्व्हॉल्व केलं याच्यामध्ये. बट वी कांट अफोर्ड एनी कॉन्ट्रोवर्सी. ओके ठीक आहे, मग द डील इज ऑफ. अरे आशू डील नाही ऐक होणार. ना. आशू शिवा. चिडचिड नको. आई अगं शिवा एवढं करूच शकते ना, सांग ना तिला. एक मिनिट थांबा सगळ्यांनी. हे बघा मिस्टर देशपांडे, शिवा या घरची सून आहे. मला मान्य आहे तिला धक्का बसला, पण आता ती कोणत्याही प्रकारे आजारी म्हणजे मानसिक आजार नाहीये तिला, आणि ती कोणत्याही चुकीच्या स्टेट ऑफ माइंड मध्येही नाहीये. त्यामुळे लॉन्चच्या फंक्शन मध्ये काहीही विपरीत होणार नाही याची खात्री मी देतो तुम्हाला. मिस्टर देसाई, तुमचं बरोबर आहे, पण मी रिस्क नाही घेऊ शकत. करोडोंची गोष्ट आहे सर. आपण मी सांगतोय ना तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास आहे आशू. नाहीये सर, तुमचा विश्वास नाही माझ्यावर. तुमचा विश्वास कधीच नव्हता. तुमच्या मनात सतत एक डाऊट असतो, आणि तुम्हाला जे खरं वाटतंय ना तेच तुम्हाला वाटतं की ते सत्य आहे. नाही, मला मान्य आहे की मी एवढा एक्सपिरियन्स नाहीये, पण मी माझ्या कंपनीचा सीईओ आहे. माझ्या बायकोचा अपमान झालेला मी सहन नाही करणार. तुम्ही तिची माफी मागा आणि त्या इव्हेंटला येणार आहे. ठीक आहे, मागतो मी माफी. आय एम सॉरी शिवा, पण ती या लॉन्चला येऊ शकत नाही आशू, आणि त्याच्याकरता मी तुझीही माफी मागतो. ठीक आहे, डील इज ऑफ. ते आशू हे डील होणार नाही.